रामायण म्हणजे जीवन जगण्याचं शास्त्र आहे. रामायण म्हणजे माणसातला माणूस जागा करणारं सूत्र आहे. रामकथा माणसाच्या जीवनाची व्यथा कमी करणारी कथा आहे. जर रामचरित्राचा खरंच काळजीपूर्वक जर आपण अभ्यास केला तर कुठलाच माणूस म्हणणार नाही मी खूप दुःखी आहे म्हणून, कोणीच म्हणणार नाही. कारण रामकथा हे जीवनाच्या वजाबाकीचं एकमेव साधन आहे. रामचरित्राचं चरित्रामधलं जर आपण दुःख पाहिलं तर आपण आपलं दुःख विसरून जाऊ. एवढं प्रचंड दुःख, पण त्यातही राम प्रत्येक संकटाला, प्रत्येक परिस्थितीला संयमानं आणि शांततेनं सामोरं जात आहेत. रामकथा आपल्याला संयमी बनवण्याचं काम करते, आपल्याला स्थिर बनवण्याचं काम करते. रामायण हरवलेल्या माणसाचा आत्मविश्वास वाढवणारी कथा आहे. खचलेल्या माणसाचं मनोबल वाढवणारी कथा आहे. तिचं नाव रामकथा आहे. रामकथा ही प्रत्येक व्यक्तीची कथा आहे, प्रत्येक परिवाराची ही कथा आहे. परिवारात एक जरी राम जागा झाला, एक राम जागा होऊ द्या परिवारामधला, त्या परिवारामध्ये कौशल्येला, राजा दशरथाला, माई सीतेला, भरताला, लक्ष्मणाला बोलावण्याची गरज नाही. एक राम जागा झाला तर सगळी बाकीची पात्र आपोआप त्या घरामध्ये येतील. एवढी रामाची ताकद आहे, रामचरित्राची ताकद आहे. सगळी पात्र आपोआप येतील. राम आदर्श पुत्र आहेत, राम आदर्श पिता आहेत, राम आदर्श पती आहेत, राम आदर्श राजा आहेत, राम आदर्श मित्र आहेत आणि आदर्श शत्रू सुद्धा राम आहेत. मर्यादा शिकवली रघुरायानं आपल्या सगळ्यांना. मी मगाशी एक वाक्य बोलले काही मिनिटांपूर्वी, माणसातला माणूस जागा करणारी कथा म्हणजे रामकथा आहे. आणि आपणाला स्वतःला समजावून सांगणारी ही कथा आहे की बाबांनो, माणसाच्या जीवनामध्ये संघटन, माणुसकी या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या आहेत. जर राघवेंद्र सरकार वानरांना एकत्र करून रावणाची बलाढ्य सत्ता उलटवून पाडू शकतात, तर माणसानं माणसाचं संघटन केलं तर माणूस सुद्धा माणसाच्या जीवनात खूप मोठी क्रांती करू शकतो. फक्त रामचरित्रातून या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. रामायण शिकवतं, जर वन्य पशुला आपण जीव लावला तर ते आपल्यासाठी जीव द्यायला तयार होतं. आपण जर माणसांना जीव लावला तर ते आपल्यासाठी जीव द्यायला का तयार होणार नाहीत? आपण आपल्या परिवारातल्या माणसाला नीट जीव लावत नाहीत. परिसरात तर लांबच राहिला. घरातल्या लोकांसाठी मिळून घरामध्ये 4च माणसं असतात, पण एकाचं तोंड पूर्वेला तर दुसऱ्याचं पश्चिमेला, एक उत्तरेकडे पाहतात, एक दक्षिणेकडे निघतंय. चौघांची तोंड 4 कोपऱ्याला असतात. बरं, 4 कोपऱ्याला तोंड घेऊन करतात काय? मोबाईलमध्ये तोंड लावून बसलेले असतात. खरं तर पाहता या मोबाईलमुळे माणसं बधीर झाली. पहा, बधीर. आमचे महाराज मंडळ फार विनोदानं सांगतात, एक बहादर मोबाईल खेळत खेळत दुसऱ्याच्याच घरात शिरला, जाऊन सोफा सेटवर बसला. बायको दुसऱ्याचीच, आणि ताकदीनं आवाज देत आहे, पाणी आण. तिनं चप्पल घेऊन यायला पाहिजे, पण ती पण बधीर पाणी घेऊन आली. तुम्ही म्हणाल कसं काय? तर ती पण किचन मध्ये मोबाईलच खेळत होती. पाणी घेऊन आली ती, तिनं कुणाला पाणी दिलं त्याचं भान तिला नाही, आणि आपणाला कोण पाणी देतं याचं भान याला नाही. हिनं पाणी दिलं, किचन मध्ये गेली, हा सोफा सेटवर बसला मोबाईल खेळत. घराचा ओरिजिनल मालक आला. आता प्रकरण किती महागात जाईल याचा विचार करा. घराचा ओरिजिनल मालक आला, पण तोही मोबाईल खेळतच आला. त्याला सोफ्यावर दुसरंच दिसलं, त्याला वाटलं आपलंच घर चुकलं, रिटर्न गेलं, दुसऱ्याच्याच घरात शिरलं. बेदम मार खाल्ला आणि मग बाहेर आलं. मोबाईलमुळे माणसं बधीर झाली आहे. 4 कोपऱ्याला 4 लोकांची तोंड असतात, घरात 4च माणसं असतात, पण कुणाचाच विचार कुणाशी जुळत नाही. मग जर आपल्या परिवाराशी एकमत नसेल तर परिसराशी आपण कधी एकरूप होणार आहोत? कधी रामराज्य येणार आहे? कधी राम विचाराचा स्वीकार आपण करणार आहोत? रामायण माणसातला माणूस जागा करतंय. रामायण माणसाला प्राधान्य देतंय. कशासाठी? चांगलं कर्तृत्व करा, माणुसकी जोडा, माणसातला माणूस जागा करा. माणसाची व्याख्या काय? सगळ्यात अगोदर ती गोष्ट कळणं फार गरजेचं माझ्या ताई दादांना.
2 हात, 2 पाय, 2 कान, 2 डोळे, 1 नाक म्हणजे काय माणूस नाही. त्याला माणूस नाही म्हणता येणार. माणसाची व्याख्या आहे का? किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. तुम्हाला समज आल्यापासनं आतापर्यंत लक्षात घ्या, माणसाला कळत नाही, समज येत नाही तोपर्यंत भाग वेगळा आहे. समजदारी हे सुद्धा एक पुण्याचंच लक्षण आहे. काही तर शरीरानं वयानं वाढतात, पण समजदारी काही लोकांना म्हातारं होईपर्यंत येत नाही. समज आल्यापासनं, तुम्हाला एक सामाजिक जीवन कळायला लागल्यापासनं आतापर्यंत किती लोकांच्या अडचणीमध्ये आपण धावून गेलो, किती लोकांच्या अडचणीत आपण लोकांना मदत केली, याच्यावर आपली माणुसकी अवलंबून आहे. याच्यावरनं आपण किती विकसित झालो त्या गोष्टी अवलंबून आहेत. आपल्यातला माणूस जागा करणारी कथा रामकथा आहे. अगदी बाकीचं अवांतर न घेता मी मूळ मुद्द्याकडे चालते. भगवान शंकरानं या रामायणाची निर्मिती अगोदर स्वतःच्या मनामध्ये केली. 100 कोटी रामायण, 100 कोटी. देवता, मनुष्य, यक्ष भगवान शंकराकडे गेले. भोलेनाथ, तुमच्याकडे जे रामायण आहे ते आम्हाला द्या. भोलेनाथ बोलले, वाद करू नका तुम्ही, तुम्हा तिघांना समान भागामध्ये मी रामायण वाटून देतो. 100 कोटी रामायण होतं. त्याच्यामध्ये 33 कोटी 33 लाख 33,333 रामायणाचे श्लोक समान भागामध्ये देवता, मनुष्य आणि यक्ष यांना वाटून दिले. आता रामायणाचा एकच श्लोक राहिला, कारण 99 कोटी 99 लाख 99,999 श्लोकांचा वाटप झाला. एकच राहिला. त्या एका श्लोकासाठी सुद्धा देवता, मनुष्य, यक्ष यांचा वाद चालू झाला. भोलेनाथ बोलले, वाद करू नका, मी या एका श्लोकाचाही वाटप करतो. एका श्लोकामध्ये 32 अक्षर, 10 अक्षर या तिघांना दिली. 32 मधून 30 अक्षर वजा झाली, खाली 2च अक्षर राहिली. त्या 2 अक्षरांसाठी सुद्धा पुन्हा वाद चालू झाला. भोलेनाथ बोलले, आता ही 2 अक्षर मी कुणालाच देणार नाही, ती माझ्याजवळच ठेवणार आहे. त्यातलं एक अक्षर होतं रा आणि दुसरं अक्षर होतं म. राम भगवान भोलेनाथानं स्वतःजवळ ठेवलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त प्रचलित वाल्मिकी रामायण आहे आणि वाल्मिकी ऋषींचा चरित्र भाग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भारतभरामध्ये तुलसी रामायणाचा जास्त प्रचार प्रसार आहे किंवा तुलसी रामायण जास्त प्रमाणामध्ये केलं जातं, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये वाल्मिकी रामायणाचं जास्त चिंतन चालतं. ही रामकथा एवढी उत्तम आहे, ही रामकथा एका वाटमारी करणाराला साधू बनवते किंवा वाटमारी करणाराला देवचरित्र लिहिण्याचं मान बहाल करते. कोळी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी.